प्रीतिकथामध्ये आपले स्वागत आहे. रातराणी भाग 3. विनय थोड्या वेळाने जागेवर येऊन बसला आणि बसला तो बसलाच. कितीतरी वेळ तसाच बसून होता तो. काय झालं रे? चंदनने विचारले. विचारू नकोस, काय बघितलं ते सांगता येणार नाही. चंदनला हे विचित्र वाटलं. सकाळी सकाळी भूत बघितलंस की काय? नाही रे, एक मुलगी दिसली खाली. मला तिचे वर्णन करता येणार नाही. म्हणजे काहीतरी जबरदस्त होती ती. डोळे दिपून गेले. चंदन समजून गेला. ही होती का? त्याने मोबाईलमध्ये असलेला एक फोटो दाखवला. हीच होती ती. पण तुला कसं कळलं? हे सुद्धा विनय सावरून पासला. बोललो होतो ना, वीज आहे ती. दिसेल तेव्हा डोळे दिपून जातील. तसेच झाले ना? चंदन हसत म्हणाला. म्हणजे अनुजा? चंदनने होकारार्थी मान हलवली. येस माय फ्रेंड. HR आहे ती आपल्या ऑफिसमध्ये. काही दिवस सुट्टीवर होती. आजच पुन्हा जॉईन करणार होती. तेव्हाच तुला दिसली आज. इतक्या उशिरा, नाहीतर ती 9ला हजर असते. HR बोललास का? हो, HR आहे ती. त्यामुळे जरा सांभाळून वाग तिच्याशी. तापट आहे का? चेहऱ्यावरून तर वाटत नाही. आधी माझे बोलणे तर पूर्ण होऊ दे रे. सॉरी बोल तू. तापट नाही, पण तिला कसे सर्व परफेक्ट लागते. चुका केलेल्या आवडत नाहीत. शिस्तप्रिय आहे खूप. मोजकेच बोलते. परंतु त्या हेमंतसारखा ॲटिट्यूड नाही हा. बडबड अजिबातच आवडत नाही. काम एकी काम. तुला ती अशीच उगाच कुठे बोलत उभी दिसणार नाही. फिरताना दिसणार नाही. पण मला वाटते तुझ्याशी पटेल तिचे. कसं काय? तीही कविता करते. तू सुद्धा? वा, तुला ही माहीत आहे तर मी कविता करतो ते? मला सगळे कळते रे. कविता करतोस, गाणी गातोस, गिटार वाजवायचे वेड आहे. तिचेसुद्धा हेच छंद आहेत. तरी किती भारी दिसते ना ती. तो हेमंत कसा हँडसम आहे, त्यापेक्षासुद्धा किती सुंदर आहे ही. हेच आवडत नाही तिला. तिची स्तुती ऑफिसमधल्या प्रत्येक मुलीचा एकच विषय. अनुजा, फक्त दीक्षाच आहे जी तिच्यासमोर उभी राहू शकते. बाकी कोणालाच जमत नाही ते. घाबरत नाहीत. तर एक प्रकारचा दरारा आहे तिचा. नजर बघितली ना तिची, काहीतरी फील झालं असेल नक्की. अरे फील बोलतोस? थेट हृदयाला भिडली ती नजर. अजूनही जाणवते आहे मला. भेदक नजर. त्यात ती दिसायला सुंदर. बघ, आताही शहारा आला अंगावर. विनय, तिला वीज का बोललो ते समजलं असेल तुला. बरेच जण फक्त तिला बघायला येतात ऑफिसमध्ये. तुला माहीत नाही, तिचा टाईम ठरलेला आहे. बरोबर सकाळी 9 वाजता येते ती. त्या पार्किंगपासून आपल्या ऑफिसच्या लिफ्टपर्यंत मुलं उभी असतात तिला बघायला फक्त. आणि हे सर्व तिलाही माहीत आहे. पण ती कोणाला भाव देत नाही. हेही तितकंच खरं. तर जरा सांभाळून बरं का. चंदन पुन्हा कामाला लागला. विनयने त्याचे काम सुरू केलं तरी त्याच्या डोळ्यासमोर अनुजा जातच नव्हती. म्हणजे एक कळलं. विनयने थोडा वेळ बोलला. चंदन त्याकडे वळला. सगळेच ग्रेट आहेत. बोललो होतो आधीच. हे 4 जण या ऑफिसवर राज्य करतात. आपले मोठे सर आहेत बॉस म्हणून. तरीही आहेत म्हणून ऑफिस आहे. आणि म्हणूनच हे 4 होते त्या टीममध्ये. घट्ट मित्री चौघेही. आता फक्त कामापुरतेच बोलतात. त्यात तूही होतास ना? होतो, अजूनही आहे. पण हे चौघे खूप छान मित्र होते. एकत्र जेवण, एकत्रच निघायचे घरी. यात एकी होती म्हणून हे सर्व ऑफिस छान आनंदी होते. आता बघ कसं शांत असते. एकत्र आणू यांना. सोपं नाही ते. पाहिलंच ना किती जबरदस्त आहेत ते. एकत्र होते ती देवाची कृपा. पुन्हा एकत्र येतील का माहीत नाही. प्रत्येकाला सांभाळणे खरंच कठीण आहे. मी करतो प्रयत्न. विनय मनापासून बोलला. कर ट्राय, पण बघ सांभाळून जरा. विनयच्या डोळ्यासमोरून गेला हा सर्व सिनेमा. काय दिवस होते ना ते. मंतरलेले दिवस अगदी. किती प्रयत्न केले या सर्वांना एकत्र आणण्यासाठी. पण सुरुवात झाली ती त्या दिवशी. चंदन, तू सगळ्यांना मेल करू शकतोस ना एकाच वेळी? सगळे म्हणजे कोण? पूर्ण ऑफिसला का? आणि कसला मेल? अरे आज दुपारी 4 वाजता मी एक कार्यक्रम ठेवला आहे. मी गाणी गाणार आहे. चंदन हसला त्यावर. कोणी परमिशन दिली? मोठ्या सरांनी? हो, विसरली मी. तुझी ओळख मोठ्या केबिनमधली आहे. तरी माझ्या मित्रा, तुला आजच 1 महिना झाला इथे. तुला कोण ओळखते? एक मी सोडलं तर. इतर 4-5 जण. कोण येणार ऐकायला? तरी कर ना मेल. शेवटी चंदनने त्याचे काम थांबवले आणि विनय समोर बसला. हे बघ विनय, तुला गाणी गायची आहेत, गिटार वाजवायचे आहे. पण मी येतो ऐकायला. पण हे मेल वगैरे नको. तसे इथे कोणाला इंटरेस्ट नाही या सर्व प्रकारात आता. त्यात पुन्हा भांडणे वगैरे नको. तुला परमिशन मिळाली आहे, तू वाजव. मी इथे वेळेवर. बाकीच्यांना मेल नकोस. ठीक आहे ना? एवढं बोलून चंदन त्याच्या कामात गुंतला. सगळे कामात होते. अचानक गिटारचा आवाज येऊ लागला. चंदनने घड्याळात पाहिलं. 4 वाजले होते. याने सुरुवात केली वाटते. चंदन मनातल्या मनात बोलला. खरंच त्याने गाणे सुरू केले होते.
चंदनने त्याच्या हातातले काम पटापट संपवून 15 मिनिटांनी पोहोचला तिथे. त्याआधीच 10-15 जणं होते तिथे. अरे वा, मला तर वाटलं होते की मीच असेन. इथे तर आधीच आले आहेत ऑडियन्स. सुंदर आवाज लागला होता विनयचा. शिवाय आवाजही खणखणीत. गिटारवर सुद्धा छान सूर लागले होते. एकंदरीत पाहता पहिले गाणे फारच छान झालं. टाळ्या वाजल्या. चंदनने आजूबाजूला पाहिलं. किती गर्दी झाली होती. पण महत्त्वाचे, एका कोपऱ्यात दीक्षा आणि चहाच्या मशीनजवळ अविनाश हे सुद्धा होते. आवाजच इतका छान होता. सगळेच आकर्षित झाले. दुसरे गाणे सुरू केले त्याने. ते गाणे मध्यावर असताना अनुजाची एंट्री झाली. बहुधा ती सुद्धा गाणी ऐकायला आली असावी, कारण परत फिरून न जाता एका ठिकाणी उभी राहिली ती सुद्धा. सुंदर झालं दुसरं गाणंही. पुन्हा टाळ्या वाजल्या. चंदनने नजर फिरवली. जवळपास सर्व ऑफिस होते आता तिथे. कमाल केली याने. आणखी 15 मिनिटे विनयचा कार्यक्रम झाला. खास करून मोठे सरसुद्धा काही वेळासाठी आलेले. एकंदरीत छान झालं सगळं. एका वर्षानंतर असं काही झाले होते ऑफिसमध्ये, त्यामुळे तिथे जमलेले सारेच खुश झाले. थोडे काही बोलावं म्हणून विनयने गिटार बाजूला ठेवली आणि उभा राहिला. हाय, मला ओळखत नाहीत जास्त लोक अजूनही. मी विनय. आजच मला 1 महिना झाला या ऑफिसमध्ये. मला कोणताही इम्प्रेस करायचे नव्हते. फक्त इथल्या लोकांशी ओळख करायची होती. मी ऐकलं आहे की इथे आता पहिल्यासारखे कार्यक्रम होत नाहीत. खरंही असेल ते. तरी मी एक छोटा प्रयत्न करून पाहिला. आय होप तुम्हाला आवडला असेल. सगळ्यांनी हो म्हटले. थँक्स. विनयला आनंद झाला. आणखी काही बोलू का? मी 1 महिना बघतो आहे. कोणी कोणाला साधं गुड मॉर्निंगसुद्धा बोलत नाही. का ते माहीत नाही. निदान त्याला पैसे खर्च करावे लागत नाहीत असे वाटते मला. हेच बोलायचे होते. आजचा दिवस आणि हा आठवडासुद्धा गेला. येणारा सोमवारपासून मी सुरू करणार आहे असे बोलायला. तुमचा समोरून रिप्लाय आला नाही तरी काही नाही. मी बोलणार. चालेल ना? सर्वांनी माना डोलावल्या. हे ऐकायला त्यापैकी 4 फक्त आव्या थांबला होता. हेमंत तर आलाच नाही. दीक्षा अनुजा आधीच निघून गेलेला. चंदन हळूच अविनाशच्या शेजारी जाऊन उभा राहिला. काय आव्या, काय बोलतो सीते कसा? असंच काय नाही. आपल्या ऑफिसमध्ये कोण आलं गिटार घेऊन ते बघायला आलो. बरा भेटला हाय टाईमपास. पण सांग त्याला जास्त दिवस चालणार नाही ते. का? माहीत आहे ना तुला चंद्या. आणि परत विचारतोस. कोणाला आवडत पण नाही आता हे. आवडत नाही. ही गर्दी आपल्या ऑफिसमधलीच आहे ना. आणि आवडलं म्हणून तूही थांबलास ना. बघ बदलेल आता सर्व. आव्याने चहाचा कप घेतला. एकदा चंदनकडे, नंतर विनयकडे एक नजर टाकून निघून गेला. आणि खरंच फरक तर जाणवत होता. कारण त्या दिवसापासून विनयला सगळेच ओळखायला लागले होते. शिवाय गुड मॉर्निंग बोलणे सुरू झालेले. सर्वच बोलत नसले तरी सुरू तर झाले होते. गुड मॉर्निंग दिशा. चंदन दीक्षाच्या डेस्कजवळ आला. दीक्षाने कामातून डोकं वर काढलं. हे काय नवीन? सहज रिप्लाय तर ते गुड मॉर्निंगचा. हो हो गुड मॉर्निंग. पण मध्येच का? मध्येच कुठे दीक्षा? हे आपण कधीही करायचो. विसरलीस का? हो विसरले. आणि तूही विसरून जा. दीक्षा. काही नवीन होते का? तर होऊ दे ना. चंदनच्या या वाक्यावर दीक्षा काही न बोलता कामात गुंतली. दिवस पुढे जात होते तशी विनयची ओळख वाढत होती. दर शुक्रवारी त्याचा गाण्याचा कार्यक्रम ठरलेला. आता तर सगळे यायचे. हेमंत सोडला तर बाकी सगळ्यांनी हजेरी असायची. तो फरक सगळ्यांनी आपलासा करून घेतला होता. पण आता विनयला काहीतरी वेगळं करायचे होते. चंदनला त्याने त्याचे मनोगत सांगितले. अरे बाबा, काय वेडबीड लागला आहे का? वेडेपणा काय त्यात? तिला जाऊन फक्त बोलवायचे आहे. हे बघ, तू तिला फक्त बघितलं आहेस 3-4 वेळेला. मी ओळखतो तिला. सांगतो ते एक. नको भलता प्रयत्न करूस. ओके, एक काम करू. मला घेऊन चल तिच्यापाशी. मीच बोलतो. हा काही ऐकणार नाही म्हणून चंदन तसाच त्याला घेऊन अनुजाकडे गेला. हा अनुजा. चंदन तसा अनुजाने मागे वळून पाहिलं. विनयशी नजरानजर झाली. तीच ती घायाळ करणारी नजर. विनय तर वेडाच होता त्या नजरेचा. पण यावेळेस त्याने सांभाळलं स्वतःला. बोल चंदन. अनुजा बोलली. हा विनय. याला ओळखतेस ना? अनुजाने एकदा नजर फिरवली विनयवर. अनुजाने पुन्हा कामात डोकं घातले. याला काही बोलायचं आहे तुझ्याशी. मी निघतो. चंदन सटकला तिथून. बसा मिस्टर विनय. अनुजाने कामात लक्ष असतानाच त्याला बसायला सांगितले. तुम्ही बोला. मी ऐकते आहे. या महिन्यात तुमचा बर्थडे होता ना? विनयच्या या वाक्यावर तिने तिचे काम थांबवले क्षणभर. सो देन, उद्या महिन्याचा शेवटचा दिवस आहे. या महिन्यात ज्याचे वाढदिवस होते त्या सर्वांचा एकत्र बर्थडे सेलिब्रेट करणार आहोत. मोठ्या सरांची परमिशन आहे. तर उद्या या बरोबर 4 वाजता केक कापण्यासाठी. अनुजा बघत राहिली त्याकडे. थेट आमंत्रण. मिस्टर विनय, तुम्ही गाता छान, गिटार वाजवता, कामात छान आहात. याचा अर्थ असा नाही की तुम्ही जी गोष्ट करायला ती छानच असेल. छानच आहे ना. सगळ्यांना आवडलं म्हणून तयार झाले ना. तुम्ही राहिला होता म्हणून सांगायला आलो. मग जे तयार आहेत ना त्यांना घेऊन सेलिब्रेशन. मला काही इंटरेस्ट नाही. तुमचे बोलणे झाले असे समजले मी. जाऊ शकता तुम्ही. आणि अनुजा पुन्हा कामाला लागली.
मला माहीत आहे मी नवीन आहे इथे, तरी बोलतो. दिवसाचे 24 तास, त्यातले झोपेचे 8 तास सोडले तर उरलेल्या 16 तासातले जवळपास 10 तास आपण इथे ऑफिसमध्ये असतो. घरी गेल्यावरसुद्धा घरातल्याशी इतके बोलणे होत नाही, जेवढे आपण इथल्या लोकांशी बोलतो. एक प्रकारचे कुटुंबच आहे ना हे सगळे. आणि कुटुंबातील सदस्यांचा वाढदिवस आपणच साजरा करणार ना. माहीत आहे तुम्ही कामात सतत बिझी असतात, म्हणून जास्त नाही, फक्त 10-15 मिनिटांसाठी वेळ काढा. थँक्स म्हणत विनय निघून गेला तरी अनुजा तिच्या बोलण्याचा विचार करत होती, कारण पहिल्यांदा असं कोणीतरी थेट बोलत होते. बरेच जण बोलायचे तिच्याशी, काही कामानिमित्त आणि उरलेली तिची स्तुती करण्यासाठी. फक्त एक दीक्षा सोडली तर तिच्याशी पर्सनल बोलायला कुणीच नव्हते. आता तर दीक्षाशी बोलणे होत नाही. आधी बोलायचे तरी तिलाही आठवलं, घरी कोणाच्याही लक्षात नाही या महिन्यात माझा वाढदिवस होता ते. संध्याकाळी घरी पोहोचली तेव्हा तिने पाहिलं. आईला विचारलं, मॉम या महिन्यात काही होते का? माझ्या लक्षात नाही, तुला आठवते का बघ. आईला तर नाहीच, तिच्या वडिलांनाही विसर पडलेला. अनुजा रात्री न जेवताच झोपली. हे आपल्या जगात बिझी असतात. पप्पा त्यांच्या बिझनेसमध्ये आणि आई तिच्या मैत्रीणमध्ये. माझ्यावर लक्ष तरी कुठे असते यांचे. आज जेवली नाही ते सुद्धा माहीत नाही यांना. ऑफिसमधल्या सगळ्या लोकांचे मेल आले वाढदिवसाच्या शुभेच्छाचे. पण खरंच का इतके सगळे बिझी झालेत की आपणच वेगळे राहत आहोत यापासून रात्रभर विचार करत होती. आजचा भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. पुढील भाग लवकरच येईल. धन्यवाद.